मामा काय करतोयस? काय नाही, मी तिजोरी फोडायची बघतोय. अरे त्यापेक्षा इथे येऊन 2 पंच फोड ना, मार्क तरी मिळतील. अरे तुझ्या आईला या बाईच्या नादाला लागू नको. लक्ष ठेव, लक्ष ठेव. तिला मोबाईल अजिबात देऊ नको, आधीच सांगतोय. नाही भाऊराया दे की रे मला मोबाईल, दे ना प्लीज. नाही नाही नको, तर मामा ओरडेल, मला मारतो नंतर. अरे असं काय करतोस? माझ्या मुलाचा अभ्यास घ्यायचा मला फोनवरून, आणि त्याचा अभ्यास नाही घेतला ना तर बाई ओरडतील, त्याला मार्क कमी मिळतील, त्याला नापास होईल तो, आणि मग एलिमिनेट होईल. मामा हा, बाई काहीतरी एलिमिनेट व्हायचं बोलली रे. आईच्या गावात काय झालं? डायरेक्ट रत्नागिरी दिसली रे. बाई ग बाई, किती करू मी घाई. प्राजक्ता बाय ग, खूप उशीर झालाय मला आज. अगं सई, माझा नवरा आणि सासू इतके चिडलेत ना माझ्यावर. आता इतका उशीर झालाय तरी मी एकटीच काम करते बँकेत. बरं आता निघायला हवं, उशीर झालाय मला. गडबडीत मोबाईल विसरले. आई गं, कुठे गेला? मामा मामा, आज पहिला दिवस आहे ना चोरीचा, पहिला दिवस आहे ना, आशीर्वाद दे की मामा. वाय मर्दा, गाच म्हणतात. अशी चोरी करूया ना की गावभर आपली चर्चा झाली पाहिजे. वाय पुढा, वाय वाय. ए बाई, जायला सांगते. अरे ए, चोरी करायला आलो आपण, चोरी. एक काम कर, बाईला आवाज दे छाती पुढे करून. बाई, अरे टाइमपास करायला आलोय काय? माय भाकर वाढ असा आवाज नाही रे. एक काम कर, तुझ्याकडे बंदूक आहे ना, बाईला बंदूक दाखव. बाई, तुम्हाला जर मी बंदूक दाखवली ना, लय प्रॉब्लेम होतील. अहो पण बंदूक नाही चालत इथे. पासबुक असेल तर काढा, नाही तर टोकन घेतलायत का तुम्ही आधी? हिच्या बापाच्या झांजा वाजवल्या हिच्या. ए बाई, जास्त टकुर फिरवायचं नाही. मी दरुडे खोर आहे, बँकेमध्ये दरुडे टाकायला आलोया. मामा, पोलीस गेलं काय रे? नाही, मी रडत होते. बाई, स्टेज कव्हर करून झालं असेल तर स्किट कव्हर करूया. बाई, माझा ऐका, हा. मला आधी तिजोरी दावा. तिथेच आहे. कुठे आहे? ही काय? कोणती? ए तिजोरी बाई, गाप गुमान बसायची इथं. बसा लवकर, बसा. भाचा, हिच्यावर लक्ष ठेव. हा, हिला बंदुकीवर ठेव. बाई यायच्यावर. अरे येडाय का तू? बाई तुम्ही पण काय त्या येड्याच्या नादाला लागताय? अरे तिला बंदुकीवर ठेव म्हणजे बंदूक रोखून धर. हा, मोबाईल घे, मोबाईल घे. सांगा. 908 908 235 235 60. 60. मामा, कुणाच्या नावाने सेव्ह करू? कर ना तुझ्या नावाने सेव कर. तुझ्या कान पडत तू आवाज काढू काय? अरे मोबाईल घे म्हणजे बाईचा मोबाईल जप्त करून घे. समजलं काय तुला? हा, बाईवर लक्ष ठेव, तोपर्यंत मी तिजोरी खोलायचं बघतो. हा, मोबाईल दे बाई लवकर त्याच्याकडे. देते, आवाज देते. नाही करायचा. हा, असं लक्ष ठेवा, लक्ष ठेव. हा, बाई शांत व्हा, शांत व्हा. कशी शांत हो मी? सोपं आहे. अशी होऊ शकता, अशी होऊ शकता, अशी होऊ शकता, आणि ह्याच्यापैकी काय नाही जमलं तर धनश्री सारखं होऊ शकता. कसं आहे, सगळीकडे गोंधळ असतो तरी ती शांत असते. अहो पण मी कशी शांत राहू? मला घरी जायचंय. नाही ना, माझ्या घराला पत्रे नाहीत, बरोबर नाही वाटणार तुम्हाला न्यायला. अहो माझ्या घरी जायचंय मला. तुमच्या घरी जायचं? नाही 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 नाही, मामा नाही म्हणणार, मामा नाही म्हणणार. अहो जाऊ द्या ना मला. अहो माझी सासू गेली. माझ्या राशीला आली. अहो खूप छळते हो मला, सारखी अदला बदल करत असते.
अहो ए ती बाई तुझं मन बदलल, तिच्या बोलण्यात जाऊ नको. लक्ष ठेव. मी नाही हो, माझी सासू सारखी सगळ्या भांड्यांची अदलाबदल करत असते किचन मध्ये. म्हणजे काय करते माहितीये का, तांदळाच्या डब्यात रवा ठेवते, रव्याच्या डब्यात गहू ठेवते, गव्हाच्या डब्यात साखरेची पावडर ठेवते, साखरेच्या पावडरच्या डब्यात सगळं असं गोंधळ करून टाकते होती. त्या दिवशी काय केलं माहितीये तिने? काय 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 माझ्या तेलाच्या बुदलीत कोल्ड्रिंक ओतलं आणि मी बावळट कोल्ड्रिंक मध्ये सगळा स्वयंपाक केला ना. सगळे जेवायला बसले, एक घास घेतला ढेकर देत होते, दुसरा घास घेत होते ढोईकर देत होते. अहो काय सांगू, माझ्या सासूमुळे ना माझा सगळा संसार फसफसलाय हो. ओ बाई ओ, एवढी जर सासू तुम्हाला त्रास देत असेल ना तर तिला डब्यात भरा आणि तिला बदला ना. चांगली आयडिया, आत्ता करते मी तसं. जाऊ मी? चालेल चालेल ओ सावकाश. बाई कुठं चाललात हा? जास्त हुशारी करायची नाही. तू पण काय रे जायला सांगतो, चोरी करायला आला ना पहिली असं सोडायचं नसतं. ती बाहेर गेली आणि तिने पोलिसांना सांगितलं, मग बस खाली बस. बाई तिजोरी डिजिटल आहे, पासवर्ड सांगा. ऋषी आय लव्ह यू. काय पासवर्ड ठेवतात, असू दे मरू दे. ऋषी आय लव्ह यू. मूर्ख माणसा, चुकीचा पासवर्ड. बाई तिजोरी हसते आपल्यावर. हसण्यासारखंच किट करतोय आपण. अहो बाई तिजोरी हसते म्हणजे तुम्ही तिजोरीचा चुकीचा पासवर्ड सांगितलाय. या, मी तिजोरीचा पासवर्ड सांगितलाच नव्हता, माझ्या मोबाईलचा आहे तो. हो बाई तिजोरीचा पासवर्ड सांगा. नाही, मला नाही माहित, मॅनेजरला माहित असेल. एक काम करा, तुमच्या मॅनेजरला फोन लावा. ए भाच्या फोन दे, बाईला फोन दे. ऋषी आय लव्ह यू, पासवर्ड टाकला. हॅलो सर, हा, तुम्ही फ्री आहात? मला अजूनही किंमत आहे. बरं, आपल्या तिजोरीचा पासवर्ड सांगा ना. व्हेनेझुएला. बर, काय बोलला मॅनेजर, काय बोलला सांग लवकर. व्हेनेझुएला. वेनेझुएला. वहिनीवरनं शिवी. हा? बाई ते वेनेझुएलाचं स्पेलिंग काय असतंय? मला नाही माहित. बाई एक काम करा, मॅनेजरला परत फोन लावा आणि वेनेझुएलाचं स्पेलिंग विचारा. नाही, आमचे मॅनेजर आहेत ना, हा. ते फक्त जुजबी माहिती परत देतात. बाकीची कुठलीच माहिती नाही देत. होय काय? मामा तुझी माहिती. बाचा तू कशाला सई मॅडमचं काम वाढवतोयस? नको. पण तरी पण कोणाचं नशीब कधी चालेल सांगू शकत नाही. एकदा शब्द बोलूनच घेऊ. जुजबी. ए चोरी करायला आलोय आपण. काय करू, ही पण फुटत नाही. काय करायचं हिचं? ए भाचा मी बघतो हा, तू बाईवर लक्ष ठेव. हा. मामा काय करतोयस? काय नाही, मी तिजोरी फोडायची बघतोय. अरे त्यापेक्षा इथे येऊन 2 पंच फोड ना, मार्क तरी मिळतील. अरे तू आईला त्या बाईच्या नादाला लागू नको. लक्ष ठेव. तिला मोबाईल अजिबात देऊ नको, आधीच सांगतोय. नाही भाऊराया, दे की रे मला मोबाईल. दे ना प्लीज. नाही नको, तर मामा ओरडेल, मला मारतो नंतर. अरे असं काय करतोस? माझ्या मुलाचा अभ्यास घ्यायचा मला फोनवरून, आणि त्याचा अभ्यास नाही घेतला ना तर बाई ओरडतील, त्याला मार्क कमी मिळतील, त्याला नापास होईल तो, आणि मग एलिमिनेट होईल. मामा हा बाई काहीतरी एलिमिनेट व्हायचं बोलली रे. आईच्या गावात काय झालं? डायरेक्ट रत्नागिरी दिसली रे. 2 मिनिटं थांब, मी पण येतोय. 1 मिनिट, हे विषय इकडे नको, बाईला सोडू नको. लक्ष ठेव. हे बघ भाऊराया, मी ना तुला रक्षाबंधनला राखी बांधेन, पण मला जाऊ दे ना इथून भाऊराया. ताई असं नको बोलले ताई. ए भाच्या ती फसवते, तिला बळी पडू नको. माझ्याकडे लक्ष दे. मामा भाऊबीजेला माझ्या घरी येशील ना रे? ताई. अरे ती ताई नाही, ती कसाई आहे. तिजोरी खोलत आली. तिजोरी मामा हे बघ, माझ्या रक्षणाची जबाबदारी तुझी आहे भाऊराया. ताई. ती घोळात घेते, तुला घोळात घेते. माझ्याकडे लक्ष दे. तिजोरी मामा तिजोरी खोलली. ढंक टकर केळ. ती तिजोरी ना डमी आहे. मामा सायरनचा वाजला.
पोलिसांचं सायरन आहे तो. ही तिजोरी उघडली ना की लगेच पोलिसांना कळतं चोर आलेत. म्हणजे आता पोलीस आम्हाला पकडणार? हो, त्यांचीच वाट बघत होते ना, म्हणून तर एवढा वेळ काढला मी. आणि वेळ काढायचा असेल ना तर सासूरवास हा विषय इतका इंटरेस्टिंग वाटतो ना लोकांना. पण तुम्हाला काही चोरी करताच येत नाही. बँकेत दरोडा कसा घालायचा असतो? बँकेतून एक मोठं लोन घ्यायचं आणि मग परदेशात पळून जायचं. समजलं का? मामा येडायच तू. बाई केवढे टॅलेंटेड आहे. शेप दरोडा कसा टाकायचा ते तिने सांगितलेलं आहे. आजपासून तीच माझी गुरु. आणि माझी बी. सुपर्ब. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद. स्मिता, मोस्ट वेलकम. स्मिताला जर आठवत असेल तर तिने तिच्या आयुष्यातलं पहिलं व्यावसायिक नाटक ज्या हिरोबरोबर केलं तो मी होतो. सस्पेन्स थ्रिलर नाटक होतं, सूत्रधार द बॉस नावाचं. आणि त्या नाटकात 3च ॲक्टर्स होते, स्मिता, मी आणि रमेश भाटकर. आणि खूप मजा यायची आम्हाला त्या नाटकात काम करताना. आणि खूप राजीव शिंदेंनी लिहिलेलं आणि डिरेक्ट केलेलं नाटक. आणि खूप दौरे आणि खूप प्रयोग. स्मिता खूप छान मैत्रीण झाली होती त्या दरम्यान. आणि त्यानंतर खूप गॅप गेले आणि आत्ता 2 वर्षांपूर्वी आम्ही अचानक एका मालिकेत परत एकदा एकत्र आलो होतो. त्यामुळे अनेक इव्हेंट्समध्ये किंवा बारीक सारीक कार्यक्रमांमधून स्मिताचं काम नेहमीच मी बघत आलो आणि मला ती कायम खूप आवडते. खूप अत्यंत प्रामाणिक आणि कॉमेडी कामसुद्धा अत्यंत सिरियसली करणारी ती नटी आहे आणि जे खूप मोलाचं आहे असं मला वाटतं. प्रथमेश, श्रमेश, बरेचदा काय होतं की आपल्या पार्टनरबरोबर आपलं खूप छान ट्युनिंग झालेलं असतं, आपली त्याच्याबरोबर जोडी जमलेली असते. जसं मी आणि पुष्करनी खूप वर्ष एकत्र काम केलं, त्याचं माझं खूप छान ट्युनिंग होतं. त्यामुळे कुठलंही परफॉर्मन्स असेल तर मी त्यात छानच काम करतो, काही वादच नाही. पण आमच्याबरोबर समजा माझ्याबरोबर पुष्करबरोबर समजा सई आली दिसेल तरी मी छानच काम करतो, त्यात काही वादच नाही. म्हणजे सई करतेच, पुष्करही करतोच, पण मी छानच काम करतो. तर मला ते फार तुमच्या दोघांचं आज विशेष करून आवडलं की एक नवीन पार्टनर ॲड झाला आहे आपल्या टीममध्ये, तरीसुद्धा तुमच्या दोघांचं बॉन्डिंग कुठेही हल्लं नाही, कुठेही डिस्टर्ब झालं नाही. आणि जसं मागच्या स्किटमध्ये तू काय ती संगमेश्वरी भाषा वापरलीस, तशी या स्किटमध्ये पश्चिम महाराष्ट्रीय भाषेचा तू वापर केलास. असं विविधांगी तुम्ही एक करून एक पावलानुसार तुम्ही दाखवत चालला आणि माझ्याकरता खूप पॉझिटिव्ह आणि खूप आश्वासक चित्र आहे. विश यू ऑल द बेस्ट.